हाची मानी रे विश्वासो एर सांडी रे हव्यासू जरी तू पाहसी वैकुंठवासू तरी तू जाय पंढरीये आडवा हे भीमा तारावया देव आत्मा पैल थडिये परमात्मा मध्ये राहिला पुंडलिको माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 182 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिम यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत या ठिकाणी स्वधामाची माहिती या ठिकाणी देत आहेत की अर्जुना, माझं धाम एक असं धाम आहे की त्या ठिकाणी जाणं खडतर आहे थोडंसं, परंतु अशक्य आहे असंही नाही. प्रयत्ने रगडिता वाढूतूनही तेल गडे. मनुष्य देहामध्ये, मनुष्य योनीमध्ये जीवात्मा जेव्हा येतो त्यावेळेस परमात्म्याशी त्याची नाड ही जोडली जातेच जाते. अगदीच आयुष्यभर नास्तिक असला तरी पराकोटीचं संकट आल्यानंतर, दुःख आल्यानंतर तो ईश्वर शक्तीच्या ठिकाणी लीन होतच असतो महाराज, कितीही नास्तिक असू द्या. म्हणून तर माऊली म्हणतात की देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ. मूळ अधिष्ठान जीवाला सुद्धा परमात्मा आहे. संपूर्ण जीवसृष्टी त्या अधिष्ठानावर आधारित आहे महाराज. त्यामुळं ज्याचं अधिष्ठान चैतन्य आहे, ईश्वर शक्ती आहे, निश्चित त्यामध्ये सुद्धा त्या चैतन्याच्या अंगी असलेले, त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी असलेले सर्व गुण असतातच. परंतु ते आपल्याला अनुभवाला येत नाहीत किंवा त्याची अनुभूती जीवाच्या ठिकाणी येत नाही. त्याचं कारण आहे महाराज की जीव मायेच्या प्रभावाखाली असतो. म्हणून भगवंत धामाची प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी नावाचं एक ॲडिशनल व्हर्जन जोडलेलं आहे महाराज. इतर प्राणी जीवमात्रांमध्ये बुद्धी नाही. भगवंताला जाणू शकल अशा प्रकारची बुद्धी मनुष्य देहामध्ये असते. आणि सर्व भावे जेव्हा जीव भगवंताच्या ठिकाणी शरण जातो त्यावेळेस भगवंत देखील सांगतात की ददामी बुद्धियोगम तम. त्याला मी बुद्धियोग प्रदान करतो. त्यामुळे काय होतं, येन मामुपयांती. त्या बुद्धियोगाच्या आधारानं ते मला जाणू शकतात. आणि एकदा मला जाणलं की माझ्या धामाचं त्यांना महत्त्व पडतं. त्या धामाच्या प्रती ते आपोआप वाटचाल करायला लागतात. आणि तशा प्रकारची अनुकूल परिस्थिती मी त्याला प्राप्त करून देत असतो. सूचनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. साधकाला कधीच मी अंतर देत नाही. त्याला पुढचा जन्म मी श्रीमंताच्या घरी घालतो किंवा योग्याच्या घरी घालतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. का तर या जन्मे अपूर्ण राहिलेलं माझ्या धामाच्या प्रती यायचं जे त्याकरता आयुष्य जे कमी पडलेलं आहे ते आयुष्य त्याला पुढच्या जन्मामध्ये मी भरभरून देत असतो. आणि परिस्थितीसुद्धा त्याची अनुकूल देत असतो. त्याने फक्त इच्छा व्यक्त करावी की आत्ता मला पंढरपूरला जायचं आहे की लगेच ड्रायव्हरला आदेश देऊन गाडी काढायला लावून तो पंढरपूरच्या दर्शनाला सहजपणे जाऊ शकतो. मला बालाजीचं दर्शनाला जायचं आहे, मुलांना सांगू शकतो माझ्या विमानाचं तिकीट बुक करा, मला बालाजीच्या दर्शनाला जायचं आहे.
त्यानं जे मनात आणेल ते महापंगत द्यायचे आहे, सप्त्याच्या ठिकाणी महाप्रसाद मला द्यायचा आहे, सहजपणे ती परिस्थिती भगवंत म्हणतात मी त्याला प्रदान करत असतो. आणि त्यामुळे या मृत्यूलोकीच हळूहळू मोक्षाच्या प्रती याच देही याच डोळा तो सोहळा मी त्याला अनुभूतीला देत असतो भगवंत म्हणतात. कारण भगवंत स्वतः मुळात खूप सुंदर आहे, आकर्षक आहेत. त्यांचं सौंदर्य हजारो मदनांच्या सौंदर्यालाही मागं टाकल असं आहे महाराज. मग त्यांचं धाम त्यापेक्षा त्या ठिकाणचं वैभव हे अवर्णनीय आहे महाराज, अवर्णनीय आहे. भगवंताचं हास्य त्याला चारू हास्य म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी. चारू हास्य म्हणजे सगळ्या प्रकारच्या हास्याचं मिश्रण. मग त्यात विरह आला, वात्सल्य आलं, प्रेम आलं, त्या सगळ्यांचं मिश्रण करून तुम्ही भगवंतासारखं हसून बघा महाराज आरशामध्ये पाहून. ती मुद्रा आपण आणूच शकत नाही, कुठलाच देव ती मुद्रा आणू शकत नाही. तुम्ही आम्ही तर फार क्षुल्लक आहो महाराज. भगवंतासारखं कोणी हसू शकत नाही. भगवंत सदैव केशरी वस्त्र परिधान करत असतात, कंठी वैजयंती माळा, मुकुटी सुंदर मयूरपंख असतात. आणि असं रूप, हे सावळं रूप त्या धामामध्ये सदैव त्यांच्या सहवासात जीवात्मा असतो. आपली सायुज्य मुक्तीच ते जीवाला प्रदान करत असतात. भगवंताचं हे रूप आणि तितकंच सुंदर त्यांचं धामही आहे महाराज. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या स्वतःच्या धामाचं, गोलोकाचं, या वृंदावन धामाचं केवळ मोजकंच वर्णन करतात. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकाः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. 15व्या अध्यायामध्ये सुद्धा वर्णन तेच केलेलं आहे. याही अध्यायामध्ये 8व्या अध्यायामध्ये भगवंत तेच वर्णन करतात की अव्यक्तो अक्षर. कसं आहे ते अव्यक्त आहे, अक्षर आहे, त्याचा नाश कधीच होत नाही. इत्युक्त स्तमाहो परमाम गतिम. परमलक्ष्य आहे ते, मानवी जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि ते जर प्राप्त झालं, यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. असं हे अलौकिक धाम. आणि त्या धामाच्या प्रती मनुष्य कृष्ण भावना भावित झाला, समर्पितपणे जगला, सोपान वृत्तीने जगला, तर भगवंत स्वतः त्याला त्या धामाच्या प्रती घेऊन जात असतात महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 182 क्रमांकाचे ओळीत म्हणतात, परी आगवा इहि देहपुरी आहे निजलियाचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणून या. अर्थात अर्जुना, हे संपूर्ण शरीर ते कोणताही व्यापार करीत नाही आणि व्यापार करवूनही घेत नाही. यालाच आपण प्रायोजक कर्तृत्व नाही किंवा साक्षात कर्तृत्वही नाही त्याच्या ठिकाणी. भगवंताने आदेशित करावं, भगवंतानं संकेत द्यावा, मग देहाकडून ते कर्म व्हावं. कर्माचा धनी अर्थात कर्ता हे शरीरही नाही आणि आत्माही नाही महाराज, तो परमात्मा आहे. करणे का न करणे आगभे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने. तो परमात्मा हे सगळे सूत्र हलवत असतो महाराज. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय
या मृत्यूलोकी नाही, या त्रैलोक्यामध्ये काहीच घडत नाही महाराज. कारण सगळं त्याच्या निर्मिती आहे, त्यानंच उत्पादित केलं आहे आणि त्याच्या अंकित आहे, सगळं त्याच्या ताब्यात आहे. स्वामी आहे महाराज तो त्रैलोकाचा. म्हणून माऊली म्हणतात की परी आघवाई ही देहपुरी आहे निजली याचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणोनिया. हे मजचे स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितेले तो सुटला गामोक्ता येतो. हे मी केलं नाही, त्या परमात्म्यानं करवित्यानं करवून घेतलं, या सहज भावनेनं जो जगतो त्याचं जीवन धन्य होय महाराज. तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख तू माऊली सांगतात. तोच परब्रह्म आहे, त्याच्याशिवाय ब्रह्म वेगळं नाही आहे. म्हणून संपूर्ण शरीररूपी नगरामध्ये व्यापून राहिलेलं हे चैतन्य, हे ब्रह्मतत्व, ते असून निजल्यासारखं उदासीन आहे माऊली सांगतात. भगवंत अर्जुनाला सांगतायत, माऊली वर्णन करतात. कशातही आसक्त असत नाही, उदासीन असतं. कारण कुठलंच कर्म ते करत नाही ना करवूनही घेत नाही. म्हणून हे जे प्रायोजक कर्तृत्व तेही त्याच्या ठिकाणी नाही, साक्षात कर्तृत्वही नाही. आणि त्यामुळंच बुद्धी हा जाणण्याचा व्यवहारही करू शकत नाही. कारण ते सगळ्यांच्या पलीकडचं तत्व आहे महाराज. ते तत्व शरीरामध्ये कसं असतं, कुणालाही ते अन्याय करत नाही. भगवंत म्हणतात मी कुणावरही अन्याय करत नाही, कुणाला भरभरूनही देत नाही, कुणाचं काढूनही घेत नाही. जे प्राप्त होतं ते त्यांच्या दैवाने होतं, जे निघून जातं तो त्यांचा कर्माचा भोग असतो, याशिवाय दुसरं काहीही नाही. म्हणून ते ब्रह्मचैतन्य शरीरामध्ये असतं, आत्मारूपानं असतं. परी आघवा इही देहपुरी आहे निजली याचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणोनिया. भगवंत अर्जुनाला तेच सांगतात. आणि हे कर्म मी करता किंवा मी करता हे कर्म असा अभिमान जरी आला तरी त्या कर्माचं फळ निर्माण व्हायला सुरुवात होतं महाराज. आणि हे कर्म मी करविन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पने ही जयाचे मन विटाळेना. जो ज्ञाता आहे, ज्ञानी आहे, कृष्ण भावना भावित झालेला आहे, तो या भानगडीतच पडत नाही, कर्त्याच्या भूमिकेमध्ये तो राहतच नाही. आपलं कर्तेपणा तो भगवंताच्या चरणी सुपूर्द करतो की देवा हमें सोप दिया है तुझ पे चाहे जहर दे या जामध्ये, तू ठेवशील तसं आम्ही राहू. ठेविले अनंते तैसेची राहावे, तैसेची राहावे नाही महाराज, तसं राहावंच लागतं. त्या ठिकाणी ऑप्शन नाहीच आहे. कारण प्रतिकूल किंवा अनुकूल परिस्थिती ही कर्मफळाची देण आहे, कर्मफळाचा तो परिणाम आहे. मग आम्ही उगीच भगवंताला दोष देतो, आम्हाला त्याने हे दिलंच नाही, त्याला किती भरभरून दिलं, माझ्याजवळ तसं का नाही. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते पड संचिताचे. संचितात जसं असेल ते प्राप्त होतं महाराज. आणि उगीच तुम्ही कुथत बसलात, दुसऱ्यावर जळत बसलात, त्रास तुम्हाला होईल, त्याला होणार नाही. तो त्याच्या ठिकाणी मस्त आहे, जळता तुम्ही आहेत. म्हणून हे ब्रह्मचैतन्य जे आहे ते कर्त्याच्या भूमिकेत नसतंच. जे काही चालतं ते जीवात्म्याच्या कर्मफळाप्रमाणे चालत असतं महाराज. परी आघवा इही देहपुरी आहे निजली याचे परी, जे व्यापारू करवी ना करी म्हणोनिया. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.